कुलगुरू पदापर्यंत आलेला तुझ्या करिअरचा जो प्रवास आहे तो कसा सुरू झाला? शाळेच्या दिवसांमध्ये विद्यार्थिनी म्हणून तू कशी होतीस? कुठे तुझं शिक्षण झालं? इथपासून आपण सुरुवात करूया. खरं म्हणजे शाळेत जाणं हा फार मोठा त्रास होता आमच्यासाठी. कारण माझे वडील नेहमी खेडेगाव मागून घेत असत. ते गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर होते आणि त्यामुळे तिथे शाळा असतच असं नाही. मग दुसऱ्या शाळेत जायचं, मग बसनी जा, संध्याकाळच्या वेळेला लवकर शाळेतनं निघा, कधी कधी तर मग 2-3 किलोमीटर चालत जा, असं सगळं. पण मला शाळेत जायला खूप आवडत असे आणि गणित आणि इंग्लिश हे माझे फार आवडते विषय होते. त्याच्यामुळे सरांच्याकडनं कौतुकही मी फार करून घ्यायचे. कारण इतरांचं इंग्लिश एवढं चांगलं नसायचं. पण इंग्लिश चांगलं म्हणजे काय, शिकवण्याची पद्धत अशी होती की ग्रामर. त्याच्यामुळे आमचं व्याकरण एकदम सगळ्यांचं ताठ, बोलता येत नाही पण इंग्लिश. जेव्हा पहिल्यांदा मी वाडिया कॉलेजला गेले, वाडिया कॉलेज एकदम कॉस्मोपॉलिटन, तिथे इंग्लिशशिवाय काही बोलतं शक्यच नव्हतं. आणि मग मला तर इंग्लिश बोलता यायचं नाही, त्याच्यामुळे मला खूप लोकांनी हसून घेतलं तेव्हा. पण मग मला वाटलं की नाही, आपल्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे. आणि मग तेव्हा मी इंग्लिश बोलायला सुरुवात केली. शिक्षणशास्त्र आणि शिक्षण क्षेत्र या दोघांकडे जावं असं तुला कधी कसं वाटलं? BSc करताना 4ही वर्ष मला घराच्या बाहेर राहावं लागलं, हॉस्टेलला राहून शिकावं लागलं. आणि मी रडत रडत शिकले, कारण मला माझ्या घराशी माझं फार जवळची नाळ होती. त्याच्यामुळे तिथे जायचं उद्या निघायचं बसने जायचं, तर मला आधीच डिसेंट्री व्हायची की मग काहीतरी कारण काढून घरी राहायला मिळेल का. असं करत करत ते शिकल्यानंतर एकदा BSc झाल्यावरती मला वाटलं की नाही, आता मात्र मी घरीच राहून जे काय करायचं ते करणार. आणि मग त्या गावामध्ये शाळाच होती फक्त, आणि शाळेचे ट्रस्टी, ज्या शाळेत मी शिकले होते त्या शाळेचे ट्रस्टी म्हणाले की तू आमच्या शाळेत, आपल्या शाळेत शिकव आता. मग मी म्हटलं ठीक आहे, मग आता घरात राहायचं म्हणजे मग शाळेत शिकवायला जर मिळत असेल तर हरकत नाही. म्हणून मग मी शाळेत शिकवायला सुरुवात केली. पण त्या 9वी 10वी 11वीच्या मुलांना मी शिकवत होते, त्यांच्याचबरोबर संध्याकाळी मी क्रिकेट आणि कॅरम खेळत असे. त्याच्यामुळे छान आनंद होता शिकवताना, भीती नाही वाटायची, कारण ही माझे सगळे मित्रच होते ते. पण माझ्या वर्गात इतकी हुशार मुलं होती, म्हणजे एक मुलगा तर बोर्डात 4था आला, 2-3 50त आले. त्याच्यामुळे ती मुलं इतकी हुशार होती, त्यांना लगेच सगळं कळायचं. आणि मग ते टिवल्या बावल्या करून टवाळ्या करत बसायची. मग मला वाटायचं की अरे ह्यांना काहीतरी वेगळं एनरिचमेंट प्रोग्राम दिला पाहिजे. म्हणून मग मी जास्त चांगली नवीन कठीण असे रायडर्स, कारण भूमितीमधली बीजगणितं चांगली कठीण अशी शोधून काढायची, कारण त्यांचं आधीच सगळं शिकलेलं असायचं ती मुलं. मग त्यांना हा एनरिचमेंट प्रोग्राम मी द्यायला सुरुवात केली. मग मला वाटलं की मला शिक्षणशास्त्र काहीच माहिती नाही, मग आता शिक्षणशास्त्रामध्ये आपल्याला डिग्री घेतली पाहिजे. मग मी जेव्हा मुंबईत आले त्यावेळेला मग मी लगेच B.Ed केलं. त्यामुळे शिक्षणशास्त्राचा परिचय झाला. मग M.Ed केलं लगेचच. मी M.Edला युनिव्हर्सिटीत फर्स्ट आल्यानंतर माझ्या गाईड डॉक्टर प्रतिभा देव, तेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीच्या प्रमुख होत्या एज्युकेशन डिपार्टमेंटच्या, त्या म्हणाल्या तू आता PhD कर. आणि त्याच विषयामध्ये मग मी पुढे PhD केलं. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खूप करण्यासारखं आहे, कारण हे सुद्धा एक सायन्स आहे, ही एक डिसिप्लिन आहे. B.Ed, M.Ed, PhD सगळ्याला डिसिप्लिन पाहिजे, तर तुझा स्वतःचं डिसिप्लिन, तुझं प्लॅनिंग हे कसं होतं? आय थिंक आय एम व्हेरी मच डिसिप्लिन पर्सन. सेल्फ डिसिप्लिन असायला पाहिजे. आपण आपलं काय करायचं ठरवल्यानंतर त्याचं प्लॅनिंग आपण करावं आणि ते पार पाडण्याचा जर प्रयत्न मनापासून केला तर ती एक प्रकारची डिसिप्लिनच होऊ शकते. तू पुढे एक 0 लेक्चर प्रोजेक्ट नावाची एक संकल्पना राबवलीस, त्याच्यामध्येही कुठे तुला ह्याचा फायदा झाला का गं? आणि 0 लेक्चर प्रोजेक्ट काय होता तोही जरा सांग ना जाता जाता. इथे बरीच मुलं आहेत, त्याच्यामुळे मला खरंच सांगायला आनंद वाटतो. मी तेव्हा PhD करत असताना विक्रोळी पार्कसाईडच्या म्युन्सिपल स्कूलमध्ये शिकवत होते. आणि तो जो अनुभव मला मिळाला, आम्ही त्या मुलांना, गरीब घरातनं आलेल्या मुलांना केवळ शाळेमध्ये येऊन भाषणं ऐकणं एवढाच अनुभव होता. आणि मी त्यांना सायन्स आणि गणित हे विषय शिकवत होते. मग त्यांना नेहरू सायन्स सेंटर त्यांनी का नाही बघायचं, नेहरू प्लॅनेटेरियम का नाही बघायचं. मी त्यांना शिकवायचे की सल्फ्युरिक ॲसिड कसं तयार होतं, नायट्रिक ॲसिड कसं तयार करतात, ते कसं साठवतात, म्हणजे गोल असा तयार करून स्पिअरमध्ये साठवतात, त्याचं कारण काय असेल. मग ते बघायला RCFमध्ये जायचं. तर या 50-60 मुलांना घेऊन मी मुंबईभर फिरत असायची. मग त्यामुळे मला असं जाणवलं की मुलांना वर्गात भाषणं ऐकायला काही फार आवडत नाही, तर आपण भाषणं कशाला द्यायची. त्याच्यामुळे जर
डॉक्टर कुलकर्णी इथे आहेत, हे आपल्या भारतामध्ये एज्युकेशन टेक्नॉलॉजी किंवा शैक्षणिक तंत्रविज्ञान याचे जनक मानले जातात. संपूर्ण शिक्षण प्रक्रिया आनंददायी कशी करायची, हाऊ टू फॅसिलिटेट टीचिंग लर्निंग प्रोसेस, हे त्यांनी आपल्याला भारतामध्ये शिकवलं आम्हाला. तर डॉक्टर कुलकर्णी आणि कुसुमताई कामत या बृहन्मुंबई एज्युकेशन ऑफिसर होत्या पूर्वी. तर या दोघांनी या भांडूप परिसरामध्ये सुरुवातीला 2 शाळांमध्ये आणि नंतर 20 शाळांमध्ये एक प्रोजेक्ट घेतला होता, सॅटर्डे प्रोग्रॅम. इथे काय शिकत होतो आम्ही सगळीजणं, काय उपक्रम करत होतो की शिक्षकांना तिथे शाळेमध्ये शनिवारी आम्ही बोलवत असू आणि त्यांना आम्ही ट्रेनिंग देत होतो की वर्गात न शिकवता मुलांना एकमेकांच्या बरोबर कम्युनिकेशन करून कसं शिकता येईल. म्हणजे लेक्चर कमी करून काय करता येईल. हां, मग त्याच्यामध्ये मटेरियल कुठलं तयार करावं लागेल. मुलं पेअरमध्ये शिकत असत, स्वतः शिकत असत, छोट्या ग्रुपमध्ये शिकत असत किंवा मोठ्या ग्रुपमध्ये. पण याच्यासाठी सगळ्यासाठी वेगळ्या प्रकारचं साहित्य आम्ही तिथे तयार करण्याची शिक्षकांना शिकवत असू. मग शिक्षक आठवडाभर ते शाळेत जाऊन वापरायचे. तुला कुठलं तंत्रज्ञानाचा वापर सगळ्यात छान वाटलाय आत्तापर्यंतच्या तुझ्या प्रयोगांमध्ये, की इथे मी हे तंत्रज्ञान खूप छान वापरू शकले? मला असं वाटलं की आता 300-400 टेलिव्हिजन चॅनल्स आहेत, पण मुलांसाठी एक पूर्णवेळ 24 तासाचं चॅनल अजून आपल्याकडे नाही. हा एक प्रोजेक्ट माझ्या खूप मनातला आहे की जिथे मुलं स्वतः हे चॅनल चालवतील, स्वतःचे उपक्रम तिथे दाखवतील आणि त्याला जोडूनच वेबसाईट असेल की जिकडे अनेक उपक्रम त्यांना करता येतील. तू म्हणालीस तू आता इथं व्हाईस चान्सलर म्हणून आलीस, म्हणजे या कुलगुरू पदाची खूपच जबाबदारी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, या सगळ्यामध्ये मोठ्या टीमबरोबर तुला आता काम करायचं त्या विद्यापीठाच्या. तिथं शिस्त आणि नियोजनाचे कोणते पैलू किंवा कोणती आव्हानं तुझ्यासमोर येत आहेत? आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये जवळजवळ 44 पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट्स आहेत, 15 इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि 223 ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत आणि ती अनेक राज्यांमध्ये पसरली आहेत. तर आणि जवळजवळ 80,000 विद्यार्थिनी आहेत. तर या सगळ्यांच्याबरोबर समन्वय करणं म्हणजे खूपच टास्क आहे मोठा आणि त्याच्यासाठी नियोजन अतिशय आवश्यक आहे. परवाच आमचं कन्व्होकेशन झालं 7 डिसेंबरला आणि आम्ही 29,000 विद्यार्थिनींना डिग्रीज आणि डिप्लोमात प्रदान केले. हे 102 अभ्यासक्रमामधून, म्हणजे दरवर्षी मिनिमम 2 परीक्षा, म्हणजे जवळजवळ 204 परीक्षा घ्यायच्या. एकच उदाहरण म्हणून मी म्हणते की नियोजन कसं करावं लागतं. या परीक्षा घेतल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्याचा रिझल्ट लावावा लागतो. इट्स इज बाइंडिंग ऑन अस. उशिरात उशिरा म्हणजे 45 दिवस. पण मग रिझल्ट जर लावायचा असेल तर त्याची यंत्रणा 6 महिने आधीपासून सुरू करावी लागते. कोणत्या परीक्षा घ्यायच्या, केव्हा घ्यायच्या, एक्झामिनर कोण, पेपर सेटिंग कसं, मॉडरेटर कोण, इव्हॅल्युएटर्स कोण, हे सगळं 6 महिने आधी जसं तुम्ही वेदचं करताय तसंच मोठ्या प्रमाणावरती या प्रत्येक गोष्टीचं नियोजन करावं लागतं. मला सांग, पण जी शिस्तबद्ध माणसं असतात, तू मगाशी म्हणालीस की मी मुळामध्ये डिसिप्लिन्ड आहे, ती माणसं सहसा मन मिळवून नसतात असा एक समज आहे. म्हणजे तू नक्कीच त्या समजाला अपवाद आहेस, पण तुझा अनुभव काय या बाबतीतला? मला काय वाटतं की शिस्त ही प्रत्येकाने अंगी बाणून घेतली पाहिजे आणि ही जास्त करून वेळेशी निगडीत असते. वेळेशी कारण वेळ, आपण कुठल्याही गोष्टी त्या त्या योग्य वेळेत कराव्यात असं मला वाटतं. कारण माझा असा अगदी दाट समज आहे की आपले जर पैसे संपले तर ते परत मिळू शकतील, पण गेलेला वेळ काही परत मिळत नाही आणि त्यामुळे वेळाचं नियोजन हे अतिशय चांगल्या प्रकाराने होणं आवश्यकच आहे. म्हणजे स्वतः एखाद्या माणसाला शिस्त बाळगून घ्यायची की नाही हा त्याचा प्रश्न असेल, पण जेव्हा तुम्ही एक गटाचं म्हणून मेंबर म्हणून काम करता, सभासद म्हणून काम करता, त्यावेळेला गटाची शिस्त ही पाळलीच पाहिजे, नाहीतर एका माणसामुळे पूर्ण गटाचं काम एकदम ठप्प होऊ शकतं. प्लॅनिंग करताना माणसानं कुठपर्यंत लवचिक राहावं? मला असं वाटतं की आपण मनाशी आधी ठरवलं पाहिजे की आपल्याला काय साधायचं आहे. मी काही व्हाईस चान्सलर व्हायचं ठरवलेलं नव्हतं, पण एक चांगली शिक्षिका व्हायचं नक्कीच ठरवलं होतं. कारण मी एकदा हे प्रोफेशन निवडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चांगलं काम केलंच पाहिजे आणि म्हणून मग ते बेस्ट टीचर अवॉर्ड वगैरे मिळालं. पण माझ्या मुलांनी मला आधीच हे अवॉर्ड दिलं होतं. तर आय थिंक दॅट टू बी अ गुड टीचर वी नीड कमिटमेंट. आणि मी असं ठरवलं होतं की आपल्याला चांगलं शिक्षिका व्हायचं आहे. पण चांगलं शिक्षिका व्हायचं आहे म्हणून अवाच्या सवा कुठलं तरी ध्येय ठेवून त्याच्यासाठी धडपड करणं हे बरोबर नाही. आपल्याला काय शक्य आहे एवढं तर आपण ध्येय ठेवलं, आपल्या आवाक्यातलं ध्येय ठेवलं तर ते साध्य करण्यामध्ये आपल्याला आयुष्य चांगल्या प्रकाराने व्यतीत करता येईल. पण जे शक्य होणार नाही
अशा प्रकारचं ध्येय ठेवू नये असं मला वाटतं. अगदी बरोबर. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की प्रायोरिटायझेशन, आम्ही जेव्हा व्हॅल्यू क्लॅरिफिकेशन शिकवतो, मूल्य, मुलांना मूल्यांच्याबद्दल कसं शिकवायचं त्याच्याबद्दल लेक्चर देऊन काही उपयोग नाही. तर तिथे व्हॅल्यू क्लॅरिफिकेशन असतं. म्हणजे 2 व्हॅल्यूजचं जर आपल्याला फाईट होत असेल तिथे, की खरं बोलावं का दुसऱ्याचा जीव वाचवावा. म्हणजे मी खोटं बोलून जर दुसऱ्याचा जीव वाचवणार असेल तर मग नाही मी खरंच बोलणार असं म्हणावं का दुसऱ्याचा जीव वाचवावा. तर व्हॅल्यू क्लॅरिफिकेशन हा किंवा प्रायोरिटायझेशन हे फार महत्त्वाचं ठरतं आयुष्यात. माझ्या स्वतःच्या माणसांना जर त्रास होणार असेल खूपच माझ्या हठयोगीपणामुळे, तर मग मी एवढा हठयोगीपणा करणार नाही. वा. मग मी म्हणणार की ठीक आहे, मी माझ्या मताला मुरड घालायला काहीच हरकत नाही. पण माणसाने मध्ये मध्ये थोडं बेशिस्त व्हावं का गं, किंवा धमाल आराम करावा का, तुला काय वाटतं? पण शिस्तीत राहून सुद्धा धमाल करता येते की. त्यासाठी बेशिस्त कशाला व्हायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं, तर समुद्र किनाऱ्यावरती माणसं जातात. मी गोव्याला शिकले, तिथे तो मिरामार बीच होता. मी 68-69ची गोष्ट सांगते. अतिशय सुंदर बीच होता. आता जर तुम्ही गोव्याच्या त्या बीचवरती जाल तर हे बेशिस्त वागणं दिसतं. म्हणजे धमाल करत असतील माणसं, पण बेशिस्तीने केल्यामुळे तुम्हाला तिथे काचा दिसतात. म्हणजे तुम्हाला पाय ठेवायलाच भीती वाटते की चप्पल काढून चालू का नको याच्यावरती. म्हणजे लोकांच्या जीवालाच धोका आहे. तर धमाल करायला हरकतच नाही. मी पण आयुष्यभर खूप धमाल केली आहे. असं गडांवरती चढली आहे. म्हणजे गोनी दांडेकरांच्या बरोबर, आपले लेखक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर मी मोठ्या मोठ्या गडांवरती गेलेली आहे. खूप ट्रेकिंग केलं आहे, बरेच धमाल केली, पण शिस्तीत. म्हणजे शिस्तीमधून सुद्धा धमाल करता येते. जरूर. हां, पुढचा मुद्दा असा की आपली शिस्त इतरांना लावता येते का? आपली म्हणजे स्वतःची जी असते ती. पण अशी काही शिस्त असते का आपली आणि दुसऱ्याची? अशी नसतेच. वा, छान. मला वाटतं की प्रत्येकाची शिस्त असतेच. आणि ती विद्यार्थी असताना तीच प्रकारची शिस्त, शिक्षक असताना ती शिस्त, व्हाईस चान्सलर असताना ती शिस्त ही बाळगावी लागतेच. कारण ती आपण विकसित करायला हवी. अगदी 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 छान. आज ना खूप साऱ्या विद्यार्थिनी आहेत या आपल्या समुदायामध्ये, आणि तू विद्यार्थिनींच्या विद्यापीठाची कुलगुरू आहेस. तर भारतीय तरुणीचं बदलणारं चित्र खूपच आशादायी चित्र आहे. म्हणजे मला आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय ऑल गर्ल्स अँड विमेन. जेव्हा मुली पुढे एकदम येतात मला खूप आनंद वाटतो. आमच्या 2 इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनींचं फ्लाईट कॅडेट म्हणून सिलेक्शन झालं. वी सेलिब्रेटेड दॅट. कारण मुलींनी खूप उत्तुंग झेप घ्यावी असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं, आणि त्यासाठी महिला विद्यापीठ म्हणून आम्ही खूप कार्यरत आहोत. मला वाटतं आजचं आयुष्य हे फार धक्काधक्कीचं झालं आहे, आणि आपण फारच मनाला लावून घेऊन कॉम्पिटिशनमध्ये उतरतो की काय. आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा मला जिथे शक्य आहे तिथे मी सांगत असते की कॉम्पिटिशनमध्ये उतरू नका. त्याची काही गरज नाही. स्वतःबरोबर काय करायचं असेल कॉम्पिटिशन करा, इतरांबरोबर करायची गरज नाही. याचं पुढचं युग हे सहकाराचं आहे, कोऑपरेशनचं आहे. डॉक्टर कुलकर्णींनी त्या दिवशी एक शब्द वापरला होता, को क्रिएशन. म्हणजे ज्ञानाची निर्मितीसुद्धा आता आपण सगळ्यांनी मिळून करायची आहे. आमच्या डिपार्टमेंटच्या ह्याच्यावरती आम्ही बोधवाक्य म्हणून लिहिलं होतं, ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. म्हणजे एकमेकांचा द्वेष करण्याची काहीच आवश्यकता नाही. आपण एकमेकांना बरोबर घेऊन, एकमेकांच्या हातात हात घालून खूप विजिगुषी कार्य करू शकतो, आणि ते करणं सहज शक्य आहे. आणि ते करावं तुम्ही. कोऑपरेशननी पुढे यावं असं मला सगळं वाटतं. फ्रॉम कोऑपरेशन टू को क्रिएशन. खूपच छान तू आम्हाला हा मंत्र दिलास.